विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकथावरी ठेवोनिया करकथावरी ठेवोनिया तुळसी हार गला काशी तुळसी हार गला काशी पितांबर करकथावरी आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गला काशी तुळसी हार गला काशी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती कंटिक सुमनी विराजित कंटिक सुमनी विराजित तुळसी हार गला तुळसी हार गला काशी आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गला काशी तुळसी हार गला काशी आवडे निरंतर
ऐका, संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी कृपया उभं राहा बरं का. मागं राहा म्हणा. सर्वांनी उभं राहा. चला, टाळ नसला तर मागे उभा राहा. हा, पाठीमागे उभं राहा, पण उभं राहा. ज्यांच्याकडे टाळ नाही त्यांनी पण उभा राहा मागे. संस्थेतले विद्यार्थी जे धोतर टोपी घालून आले त्यांनी सर्वांनी उभं राहा. हॅलो. हो. असं का? चालूच केले नाही ना. तिकडे काय काम तुम्ही जा बरोबर इकडून मला. द्यायला सांगा ना, द्यायला. आपल्याला नाही मिळत, इथं बसलेलं लावून घेऊन. इथं बसतो. तिकडे कोण नाही. दोन्ही फिरवा. कोण आहे हो, कोण आहे? असं मदत व्हा म्हणलं. अलीकडे करा, हेल्मेट पडून. फरक पडला. वर्षी बनवून कोण म्हणलं? हा, मी सावकार. कोण येतो? चौकदार पाठीमाग पाहिजे उभे. हो. आवाज वाढव. हॅलो 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 हॅलो. अरे चौकदार राहू दे ना बरोबर. दिसलं पाहिजे चौकदार. हो. राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र देहावाने पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देहावाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ अच्युत सर्व काळ सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देहावाने पुण्यवंत तो देह वाणी पुण्यवंत देहावाने पुण्यवंत वदे अच्युत सर्व काळ अच्युत सर्व काळ सर्व काळ तयाच्या चिंतने करतील तयाच्या चिंतने जळतील राशी पातकाच्या देवाईची रजा देवाईची रजा चरणीची धावत चालती मागे मागे कायच्या उरले वेगळे आणि
श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट संगीत अलंकार मारुती महाराज वाघ, श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट विठ्ठल महाराज चांदेश्वर। या ठिकाणी मृदंगाची साथ प्रदीप महाराज अब्दल आणि मनोज महाराज माने। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंता, पवित्र तो देह वाणी पुण्यवंता, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंता, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोवने अच्युत सर्व प्राण, जोवने अच्युत सर्व प्राण, तयाच्या चित्ताने निर्शले संकल्प, तयाच्या चित्ताने परतील दोषी, गोवधे अच्युत सर्व काळ, गोवधे अच्युत सर्व काळ, दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी
जळतील राशी पातकाच्या जळतील राशी जळतील जळतील राशी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी
अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या देव इची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यैत्रे जननी देवाची मावळ वेद विश्वाभासो नवल उदयला चंडांसो अद्वया अब्जिनी विकासू वंदू आता विनो भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमो सद्गुरो दुःखया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 कडव्याचा उत्कृष्ट अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज नामानं देह पवित्र होतो वाणी पुण्यवान होते पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे आणि नामधारकाचं चिंतन केल्यानं दोषी तरुण जातात आणि पातकाच्या राशी जळून जातात। दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे नामधारकाच्या पायाच्या माती करता भगवान त्यांच्या पाठीमागं चालतो। तिसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे आणि असा जो कोणी नामधारक आहे म्हणजे नाम घेणारा आहे तर त्यांना पुन्हा काही करण्याची गरज नाही किंवा नामानं देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतरही त्यांना काही कर्तव्य राहत नाही। चौथ्या कडव्यात म्हटलेलं आहे आणि असा जो कोणी साधक आहे किंवा नामधारक आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे म्हणून पावित्र्याला कोणत्याही प्रकारची कमी नाही। तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या। आपल्यासमोर
अभंगाचा अर्थ ठेवलेला आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र सेलू या पुण्यनगरीमध्ये केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या आशीर्वादानं किंवा सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज चालू झालेला आहे. आणि चालू झालेल्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसाची पहिल्या सत्रातली कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आली. विठाला विठाला आशीर्वादानं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमाचे सर्व डाके महाराज त्यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम ठरला गेला. कारण महाराजांना जवळजवळ 4-5 वर्षापासून हा उपक्रम चालू केला. ज्ञानेश्वरी पारायण जवळजवळ 4-5 वर्षापासून चालू केलेला आहे. मला वाटतं गेल्या वर्षी मानवतलाही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला आणि या वर्षी सेलू नगरीमध्ये सर्वांच्या वतीनं सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम ठरला गेला. आता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आता आपण ज्ञानेश्वरी आजकाल जर आपण पाहिलं तर तेवढं मात्र ज्ञानेश्वरीचं महत्त्व जिकडं तिकडं कमी झाल्यासारखं वाटत होतं. पण महाराजांच्या सहकार्यामधून पुन्हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सर्वांच्या समोर आला ही भाग्याची गोष्ट आहे. कारण नामदेव महाराजांना म्हणजे मी नाही बरं का, नामदेव महाराजच म्हटलेलं आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवा. नामदेव महाराज म्हटलेले आहे की 9000 ओव्यामध्ये एकाही ओवीचा जरी आपण अनुभव घेतला किंवा आत्मसात केले तर जीवाचं नक्की कल्याण आहे. आणि योगायोगानं पुन्हा आज या ठिकाणी जी काही कथा आहे त्या कथेचे असणारे प्रवक्ते राष्ट्रसंत पूज्य स्वामी
गोविंद देवगिरीजी महाराज ते आपल्याला महाभारत कथा ऐकवत आहेत बरं का. कारण आपण महाभारत ऐकलं असन, पण प्रत्यक्ष ऐकायला मात्र आज आपल्याला भेटणार आहे. कारण महाभारत आणि ज्ञानेश्वरी यांचा चांगला संबंध आहे बघा. त्याच्याकरता जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, समजा कल्पना करा आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाचं जे रस आहे तो आंब्याच्या फळामध्ये येतो बघा. आंब्याचं झाड केवढं जरी असलं तरी पण त्यातला पूर्ण रस त्या आंब्याच्या फळामध्ये येतो बघा. त्याप्रमाणे आंब्याचं झाड म्हणजे महाभारत आहे आणि त्या महाभारतातला रस म्हणजे श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे बघा. म्हणून महाराजानं जो काही उपक्रम केला आहे, पहिल्यानं आपण सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देऊ बरं का. आणि या कार्यक्रमाला सेलू नगरीतील सर्व परीनं असणारे त्यांनी मात्र सहकार्य केलेलं आहे बरं का. नेते मंडळी असन किंवा व्यापारी मंडळी असन, अन्य असतील, सर्वांना गाव परिसरामध्ये तालुका सर्वांना मात्र चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. आज कीर्तन म्हणजे कल्पना आहे का, फक्त पत्रवाळी वाढून ठेवणे आणि मग उद्यापासून किंवा संध्याकाळपासून त्या पत्रवाळीवर वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आपल्याला खायला भेटणार आहेत. विठाला विठाला. सर्वांना एकच सूचना आहे, कोण्या गोष्टीची या ठिकाणी अडचण येणार नाही. पण एक लक्षात ठेवा, जेवताना मात्र अडचण येण्याची शक्यता आहे. कारण एवढा मोठा समाज जर 2 टाईम जेवायचं म्हटलं तर याच्याकरता वाढणाराची गरज आहे. काही लोक म्हणतील गावं नेमून दिले, गावं नेमून दिले, त्या गावाकडं बघू नका. जे कोणी या ठिकाणी पुरुष आलेले आहेत, महिला आलेल्या आहेत, जिथं उणीव दिसेल त्या ठिकाणी मात्र सर्वांना वाढण्याचं सहकार्य करावा ही सर्वांना नम्र विनंती. विठाला विठाला. या ठिकाणी सर्वच मंडळी आलेली आहेत, सर्व स्तरातली मंडळी या ठिकाणी आलेल्या आहेत. असंच 7-8 दिवस सर्वांना या कार्यक्रमाला येऊन सहकार्य करावा. गायक वादक मंडळी देखील सर्व काही या ठिकाणी आलेले आहेत. आणि डाके महाराजाला सहकार्य करणारे रमेश महाराज आहेत, पुन्हा रासवे महाराज आहेत, मानोदकर गुरुजी वगैरे सर्वच या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आहे. सेलू परिसरातील सर्व महाराज मंडळी देखील या कार्यक्रमाला सहकार्य करणारी आहे आणि सहकार्य करावा. कारण साधू संतांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. काय संदेश दिला? एकमेका सहाय्य करो, सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एक लक्षात ठेवा, प्रपंचामध्येही एकमेकानं जर सहकार्य केलं तर प्रपंच सुखाचा होतो. बरोबर आहे.
एकमेकाला जर प्रपंचामध्ये सहकार्य केलं तर प्रपंच देखील सुखाचा होतो बघा. आणि परमार्थामध्येही एकमेकाला सहकार्य केलं तर परमार्थ चांगल्या पद्धतीनं होत असतो. म्हणून सर्वांना या कार्यक्रमाला सहकार्य करावा अशी सर्वांना नम्र विनंती. आणि सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज वेगवेगळ्या पद्धतीनं नामाचं महत्त्व सांगतात. विठाला कोणी नामाला श्रेष्ठ समजतं, कोणी भक्तीला श्रेष्ठ समजतं, कोणी ज्ञानाला श्रेष्ठ समजतं, पण सर्वच श्रेष्ठ आहे एवढी गोष्ट लक्षात. कारण नाम देखील श्रेष्ठ आहे. नाम श्रेष्ठ का? कारण नामातूनच कशाचीही सुरुवात होते. काय वाक्य वापरलं? नामातूनच कशाचीही सुरुवात होते. म्हणून नाम हे सर्व परीनं श्रेष्ठ आहे बघा. समजा नाथ महाराजांचं देखील प्रमाण आहे. वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही, जे हरी हे दोन अक्षराचं नाम आहे. या नामातूनच वेदाची सुरुवात होते. विठाला विठाला नामातूनच सृष्टीची देखील उत्पत्ती होते. आणि सृष्टीमध्ये व्यवहार देखील नामातूनच होत असतो. समजा सृष्टीमध्ये नाम जर वजा केलं तर सृष्टीतला व्यवहार होईल का? समजा नाम वजा केलं, आता डाके महाराजाचं नाव वजा केलं, कोण मनुष्य काय मनुष्य आता ते इथं जरी आपल्याला दिसत असले तरी पण त्यांची ओळख कशानं होते? केवढा जरी समजा एखादा विद्वान असल, केवढाही कलाकार असल, पण त्याची ओळख कशानं होईल? केवढाही वाजवणारा असेल म्हणजे महाराजाला नाही बरं का. विठाला विठाला केवढाही वाजवणारा असेल, केवढाही म्हणणारा असेल, केवढाही समजा कीर्तन करणारा असेल, जर समजा नामाचा जर उच्चार केलाच नाही तर ते या स्टेजवर येऊ शकत नाही किंवा या मंडपामध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, सृष्टीमध्ये नामाशिवाय सुरुवातच होत नाही. आणि परमार्थातही आरंभाला नाम आहे का ज्ञान आहे? आरंभाला काय महाराज? आरंभी आवडी आदरे आले नाम. आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. नामानच सर्व काम सिद्ध होतात. नामानच सर्व काम सिद्ध होतात. म्हणून सर्व दृष्टीनं नाम हे श्रेष्ठ आहे बघा.
याकरता कोणी म्हणाल का हो नेमकं नाम तुम्ही श्रेष्ठ म्हणता, पण नाम श्रेष्ठ का आहे? कारण या नामानं देह पवित्र होतो आणि वाणी पुण्यवान होते पहिल्याकडे. पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी सतत अच्युत नामाचा उच्चार करतो त्याचा देह पवित्र होतो. बघा तुम्ही आणि बघा जे सतत कीर्तन म्हणा किंवा नामस्मरण म्हणा जे करतात ना तर त्यांचा देह पवित्र होत असतो. का? सर्व तीर्थ त्या ठिकाणी येऊन राहतात. जे नामधारक आहेत त्या नामधारकाजवळ सर्व तीर्थ येत असतात. महाराजांचं प्रमाण आहे सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता न करी भ्रांतीचे भ्रमण व्रतीशी मार्जन केल्याशी विठाला विठाला. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना. संतांजवळ सर्व तीर्थ असतात. त्या बासरला शिबिर होतं आणि बासरला शिबिर होतं. एक पेपर घेण्यात आला वाचण्याकरता आणि ते पेपर वाचत असताना एक असा संवाद होता, गुरु शिष्याचा संवाद होता. शिष्य महाराजाकडं आज्ञा घेण्याकरता आला. महाराजाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर म्हणले कुणीकडे आला बाळ? म्हणजे महाराज मी तुम्हाला तुमची आज्ञा घेण्याकरता आलो. म्हणजे काय आज्ञा आहे? काय नाही, मला पृथ्वी तलावरचे जेवढे तीर्थ असतील
त्या तीर्थाचं मात्र काय भ्रमण करायचं आणि ती तुमची आज्ञा घेण्याकरता मी आलो. म्हणजे बाळा माझ्यावर विश्वास आहे तुझा? हां, माझ्यावर जर विश्वास असेल तर मग मात्र मी पुढचं सांगतो. मला महाराज माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, काय असेल तर ते तुम्ही सांगा. म्हणजे असं कर, मला 3 प्रदक्षिणा कर. मग 3 प्रदक्षिणा केल्या, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर सांगितलं जा तुला सर्व तीर्थाचं पुण्य मिळालं. विठाला विठाला ज्याला जे पटल्या जात नाही त्याला ती दम निघत नाही. त्या कारळ्याला नानासाहेब म्हणून होते, ते पकवाज लावण्यामध्ये फार मोठे तत्पर असायचे. थोडाही कमी अधिक स्वर द्यायला सहन होत नव्हता. ते लांब जरी बसले आणि स्वर जर पकवाजाचा नसेल तर सगळ्याला तुडीत मात्र ते येणार आणि पकवाज बरोबरच लावणार. तसं आता हे स्पीकर त्याला पटलं नाही म्हणून इथं येऊन पुन्हा मात्र असं केलं होतं. आपला विषय एवढा चालला, नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. नामानं सर्व काही, मात्र काय देह पवित्र होत असो. पुन्हा नाथ महाराजांचं आपल्याला एक प्रमाण देता येईल. महाराज म्हणतात नित्यनेम जयाचे मंदिरी आणि तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. विठाला विठाला नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्याच्या हृदय भुवनामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे तो देह नाही तर ते तीर्थ आहे, ते तीर्थ नाही तर ते काशी आहे, क्षेत्र आहे. असा या नामाचं महत्त्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात किंवा जो अच्युत नामाचा जप करतो त्याचा देह पवित्र आहे. म्हणजे थोडक्यात आम्हाला चालू काळातलं उदाहरण द्या. आता खरं सांगायचं झालं, महाराज म्हटलं की कोण्या जरी घरी गेलं तर पहिली त्याची पूजा होती का नाही? हे साधं दृष्ट उदाहरण. का कोणाची पूजा होती का महाराजाची पूजा होती? कोण म्हणलं कोणाची पूजा होती? हां, कोणाची पूजा होती का महाराजाची पूजा होती? मग आता ते महाराज असो का नसो पण मात्र त्याची काय होते? पूजा होती. मग आता महाराज म्हटलं की त्याची पूजा होते. मग महाराज नेमकं काय करतात? भगवत नामस्मरण करतात. म्हणून या उदाहरणावरूनही नामानं देह पवित्र होतो. महाराजांचं म्हणणं आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पुन्हा जो वदे अच्युत सर्व काळ त्याची वाणी देखील मात्र पुण्यवान होते. विठाला विठाला नामानं ज्याचा देह पवित्र होतो, वाणी पुण्यवान होते, त्यांचं चिंतन केल्यानं काय होतं?
चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. जे नामधारक आहेत त्या नामधारकाचं चिंतन केल्यानं दोष मात्र सर्व नष्ट होतात. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. म्हणून हे बघा, आता आपल्याला मंत्र बरेच माहीत आहेत. एक अक्षरी मंत्र, 2 अक्षरी मंत्र, 3 अक्षरी मंत्र, 6 अक्षरी मंत्र, 12 अक्षरी मंत्र आणि 32 अक्षरी मंत्र. आता 1 अक्षरी मंत्र ओम, 2 अक्षरी राम, 3 अक्षरी श्री विठ्ठल विठ्ठल आणि 5 अक्षरी ओम नमः शिवाय, 6 अक्षरी रामकृष्ण हरी आणि 12 अक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र आहे. आणि 32 अक्षरी मंत्र प्रवचन चालू होण्याच्या अगोदर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. किती अक्षरी? 32 अक्षरी. पण साधू संतानं आपल्याला असा काही मंत्र दिला की त्या मंत्राने दोषही राहत नाही आणि पापही राहत नाही. ते मंत्र कोणता आहे तुम्हाला माहीत आहे पण माहीत नाही. विठाला विठाला माहीत आहे पण माहीत नाही. तो मंत्र कोणता आहे? ज्ञानोबा तुकाराम. कसं वाटलं खरं सांग. हा महामंत्र आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्याला एकच प्रमाण देता येईल. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञ. अक्षरी जपहा करीतो सर्वज्ञ. ज्ञाना ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापी जळती ही ज्याची आज्ञा. म्हणून महाराजांना म्हटलेलं आहे, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या.
त्या नामधारकाच्या माती करता देव त्यांच्या माग चालतो. हे तर तिसऱ्या देवाईची रज चरणीची माती 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 हे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे दयाच्या चिंतने धरती लावती दयाच्या चिंतने धरती लावती धावत चालती मागे विठोबार कुमाई देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. नामधारक त्याच्या पायाच्या माती करता देव त्यांच्या पाठीमाग चालत असतो. बघा, आपल्याला उदाहरण माहीत असेल नसेल मला काय माहिती नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाच्या भेटीला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला म्हणतात की चला आपण तीर्थयात्रा करू. नामदेव महाराज म्हणतात माझ्या काय हातात नाही. म्हणजे मग कोणाच्या हातात आहे? म्हणजे पांडुरंगाच्या हातात आहे. पांडुरंगानं जर समजा परवानगी दिली तर तुमच्याबरोबर नक्की मी तीर्थयात्रेला येईल. कारण नामदेव महाराजाला माहीत होतं की पांडुरंग परवानगी देणारच नाही. पण हे त्यांना माहीत नाही की परवानगी मात्र दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग गेले दोघं जण पांडुरंगाकडं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर कुणीकडे आले म्हणजे जसं कळतच नाही. पांडुरंगाने विचारलं कुणीकडे आले? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय नाही, एक तुमच्याकडं काम आहे. नामदेव महाराज जरा खुणवायच्या दृष्टीनं वेगळे उभा राहिले होते. खुणवायचं होतं की नाही म्हणा, अशा पद्धतीनं ते उभा राहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला तीर्थयात्रा कराव्या वाटतात,
पण तीर्थयात्रा संतांच्या सहवासामध्ये करावा म्हणून मी तुमच्याकडं आलेला आहे. म्हणजे मग काय म्हणणं आहे तुमचं? त्यावेळेला नामदेव महाराज खुणू लागले, पण देव त्यांच्याकडे पाहायला तयार नाही. काय खुणू लागले नाही म्हणा, पण पांडुरंग पाहूनही मात्र न पाहिल्यासारखं केलं. बघा, एखाद्या मनुष्य समोरून आलेला आहे आणि तो जर समजा आपल्याला बरोबर नसन तर माणसं त्याच्याकडं पाहून देखील न पाहिल्यासारखं करतात. आता त्याच्यामध्ये माणसं चांगली हुशार आहेत. विठाला विठाला पांडुरंगानं नामदेव महाराजाकडं पाहिलंच नाही. काय म्हणणं आहे ज्ञानेश्वर महाराज? म्हणजे काय नाही, आम्हाला तीर्थयात्रा करायच्या, मग काय अडचण आहे? अडचण काय नाही म्हणजे मग नामदेव महाराजाला आमच्याबरोबर पाठवा, घेऊन जा म्हणले. घेऊन जा म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात, काय पांडुरंग, मला असं वाटलं तुम्ही नाही म्हणता म्हणून तुमच्यापर्यंत आणलं, तर तुम्ही देखील हे म्हटलं जा म्हटले. मग थोडक्यामध्ये तीर्थयात्रा पूर्ण झालेली आहे आणि तीर्थयात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर पहिल्यापासून माउंद करायचं असा नियम आहे. पांडुरंग म्हणतात, नामदेव महाराज ते माउंद करून टाकावा. ते म्हणले करून टाकावं, पण कशानं करून टाकावा? ते म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका, तर ते माउंद मात्र मी करतो, म्हणजे अन्नदान वगैरे सर्व काही मी करतो. नामदेव महाराजाचं काय भाग्य असेल याची कल्पना करा. काय नामदेव महाराजांचं काय भाग्य असेल. नामदेव महाराजांचं माउंद कोणी केलं? पांडुरंग नावाच्या माणसानं नाही केलं. अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा, त्या परमात्मा असणारा पांडुरंग, त्या पांडुरंगानं मात्र माउंद करायचं म्हटलं. आणि मग मग निमंत्रण द्या सगळ्याला. मग नामदेव महाराज निमंत्रण देण्याकरता चाललेले आहे, पण भगवान त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मागं चाललेले. का? महाराजानं म्हटलं, नामयाचे पाठी चाली केशिराज, वंदावया रज चरणीचे. त्यांच्या पायाची माती आपल्याला लागावा म्हणून पांडुरंग नामदेव महाराजाच्या पाठीमागं चालले. विठाला विठाला आपल्याला गोकुळातलं देखील उदाहरण देता येईल. त्या गोकुळामध्ये बाल कन्हैया त्या रमण रेतीमध्ये मात्र खेळत असत. रमण रेती पाहिली असेल काही? गोकुळ वृंदावनलाच गेले का नाही कोणाला माहिती, पण जे कोणी गेलेले आहे त्यांना मात्र ती झालं माहिती आहे. तुम्ही आजही ज्या ठिकाणी रासलीला झाली निधिवन, ती माती जरी आज आपण डोक्याला लावली तर आपल्याला धारा डोळ्याला लागतात. एवढी ती माती पवित्र आहे का? गायीच्या पायाखालची माती, गोपीच्या पायाखालची माती आणि गोपाळाच्या पायाखालची माती ती अति पवित्र आहे. म्हणून भगवान मात्र त्या रमण रेतीमध्ये खेळतात, लोळतात. एवढंच नाही, ती माती देखील खातात. कारण कन्हैयानं एकदा मातीच खाल्ली. माती खाल्ल्याच्या नंतर गोपाळ लगेच आले, आई आई कन्हैयानं माती खाल्ली. त्यावेळेला कन्हैया काय म्हणतो? आई आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती.
का खाल्ली ते माती खाण्याचं कारण असं आहे, कन्हैयाच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे आणि त्या अनंत ब्रह्मांडातले जीव कन्हैयाला मग विनंती करतात, कन्हैया अरे तूच माती खाला, माती मग खेळायला लागला, आम्हालाही थोडं त्या मातीचा स्वाद घेऊ दे. म्हणून कन्हैयानं माती खाल्लेली होती. म्हणून अशी महान नामधारकाच्या पायाखालची जी माती आहे त्या मातीनं काय होतं, तुकाराम महाराजांचं पुन्हा प्रमाण आहे, तुका म्हणे निवेतनो रजकनो लागता, किंवा संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. विठाला विठाला आता पुढं पुन्हा बरेच कार्यक्रम आहेत ना. तर मग अशा पद्धतीनं साधकाच्या मना नामधारकाच्या पायाच्या मातीचं महत्त्व आहे. माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे, समोरून आवरा म्हणण्यापेक्षा आपण आवरलेलं बरं बघा. नाही तर मग त्यांनी म्हणा महाराज घ्या तुमचं आटपून. म्हणून महाराजांना म्हटलेलं आहे, देवई चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. पुन्हा महाराजांना नामधारकाचं काय महत्व आहे ते पुढच्या कडे काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायकाचं नाम आहे त्याला पुन्हा काहीच करण्याची गरज नाही. का? कारण सर्व साधनामध्ये नाम हे सार आहे. महाराजाचे एक दोन प्रमाण आपल्याला देता येतील. पुष्कळ म्हणायचं नाही बरं का. आता आम्ही म्हणतो पुष्कळ सांगण्यासारखं आहे पण आपल्याला वेळ कमी आहे. एखाद्या खाली बसणारे म्हणून सांगत राहा, आम्ही ऐकतो. तर एक दोन प्रमाण जेवढे आपल्याला माहीत आहे तेवढे आपण सांगावा. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार,
किंवा सर्व साधनामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे आणि सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार सार विठोबा नाम तुझे सार मनोनी शुळपाणी जपत आहे वारंवार. म्हणून जो कोणी सतत नाम घेत असेल त्याला पुन्हा कोणत्या साधनाची गरज नाही. या दृष्टीनं महाराज म्हटलं काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. किंवा जो देवाचं नाव घेतो त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं की त्यांना संताचं दर्शन होतं. संताचं दर्शन झालं की त्यांना स्वची ओळख होत असते. आणि स्वची ओळख झाल्याच्या नंतरही त्यांना काय उरलेत वेगळे आणि का, कारण जो नामधारक आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे शेवटच्या कड्यामध्ये. तुका म्हणे देव भक्ताचा संग 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 तेथे वगनाम त्रिवेणीचा तेथे वगनाम त्रिवेणीचा तेथे
तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. महाराज म्हटलेलं आहे नामधारक म्हटलं की त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. म्हणजे देव नाम आणि भक्त. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. अशा पद्धतीनं जे त्यांचं सर्व तिथं त्रिवेणी संगम असल्यामुळं त्या पावित्र्याला मात्र कोण्याही प्रकारची कमी नाही. ते पावित्र्य येण्याला कारण काय आहे तर जो वदयाच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदयाच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पादकाच्या. एकदा सर्वाला विनंती वर हात करा. सर्व 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जो भाव निर्माण झाला तो भाव अखंड राहावा अशी आपण देवाला प्रार्थना करावी. दुर्बुद्धी ते म्हणा कदानुपजो नारायणा आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी. देवाला रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना केली पाहिजे. देवा आज आमच्या अंतःकरणामध्ये भाव जो निर्माण झालेला आहे हा भाव आमच्या अंतःकरणात अखंड राहावा. आणि हा ज्यांनी उपक्रम केला असे असणारे डाके महाराज आणि त्यांना सहकारी करणारे रमेश महाराज आणि रासवे महाराज आणि सर्व समाज. ते मगाशी डाके महाराजांना सांगितलं आम्ही घोडके साहेबाकडं गेलो आणि त्यांनी पहिलंच सांगितलं की जेवढं काही काल्याची पंक्तीला अन्नदान लागन ते पूर्णच्या पूर्ण मी करीन. आणि मग महाराजाला थोडा धीर आला आणि तो कार्यक्रम यशस्वी मात्र होणार आहे. पुन्हा त्या दिवशी आलो होतो महाराजाचा चेहरा थोडा पडलेला होता डाके महाराज यांचा. महाराज म्हणलं महाराज तुम्ही असं काळजी करायचं कामच नाही. तुमच्या अपेक्षापेक्षा देखील मोठा कार्यक्रम होईल बा. कारण ही सेलू नगरी आहे महान पवित्र नगरी आहे. आणि महान पवित्र नगरीमध्ये निश्चितच कोणताही कार्यक्रम यशस्वीरित्या मात्र पार पडतो. म्हणून काळजी करायचं काम. एवढं बोलून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज जोग महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. उठू नका सर्वांनी. आज
ज्यांची सेवा झाली, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय बाबा नामदेव बाबा चारटाणकर यांची सुंदर सेवा संपन्न झालेली आहे. बाबांनी म्हटल्याप्रमाणे त्या दिवशीचा आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाला काही कमी पडणार नाहीत. आमच्या सगळ्या संतांचे आशीर्वाद या पाठीमागं आहेत. त्या आशीर्वादानं आज पहा, आज पहिलाच दिवस आहे, पण आज चिंता अशी दुसरी सुरू झाली बाबा. नका काल चिंता होणी म्हणलं पहिला दिवस आहे, माणसाचे येतात का नाही, चिंता आता कुठं बसवायची. आज अक्षरशः बसायला जागा नाही, उन्हात उभा राहावं लागतंय. एवढा त्या ठिकाणी मंडप एवढा मोठा आहे, काही सामान्य मंडप नाही, पण तो सुद्धा थिटा पडतोय. हे शेलूकरांचं प्रेम आहे. टाळी वाजवा एकदा सगळ्या. आपला शेलू परभणी जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे. हा कार्यक्रम तर बाबा एकट्या कोणाचा नाही, एकट्या महाराजांचा, सगळ्या महाराज मंडळींचा नाही, सगळ्या समाजाचा नाही, हा सगळ्या ज्ञानोबाऱ्यांचा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी ज्ञानोबाऱ्यासाठी हे प्रेम लावलेलं आहे. म्हणून उठू नका. परमपूज्य आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांचा सन्मान करण्याकरता आजच्या अन्नदाते रामनाना पाटील खराबे डासाळा आणि समस्त ग्रामस्थ मंडळी बोरकिनी यांच्यापैकी एक जणांनी बोरकिनीचे प्रतिनिधी एक यायचे आणि बाबांचा त्या ठिकाणी पूजन करायचे. त्याचप्रमाणे आजच्या संत पूजनाचे सौजन्य ज्यांनी घेतला डॉक्टर आशिष डगसाहेब, जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी, त्यांनीसुद्धा पुढे येऊन महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. चला पुढे. अगदी मी मनानंच बोललो उठू नका, परंतु विशेषतः एक माणूससुद्धा कोणी उठलं नाही. एकदा सगळ्या श्रोत्यांकरता टाळी वाजवा. वा. रामनाना खराबे पाटील कुठे असतील तर त्यांनी स्टेजकडे यायचे. गेले. आज यांचं अन्नदान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आज पहिला दिवस आहे. आज विशेष ज्ञानेश्वरीची पारायणाची सेवासुद्धा सुंदर झालेली आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आज स्वामीजींची कथा आहे. आपण ज्यांची प्रतीक्षा करत होतो, स्वामीजीची या ठिकाणी उपस्थिती लवकरच आपल्याला लाभणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गावातून अन्नपदार्थ आलेले आहेत. उद्या सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, आपण बॅरिकेडमध्ये जे गावचे वेगवेगळे पदार्थ येतील त्यांनी थोडंसं पुढं बसायचं आहे. पुढच्या बॅरिकेडमध्ये बसून गावातला एक प्रतिनिधी त्यांनी पुढं येऊन आपले ज्ञानोबारांची जी प्रतिमा आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. आज ज्यांचे अन्नपदार्थाचे नाव आहेत त्यांनी एक प्रतिनिधी येऊन पुढे यायचं आहे. चिकलठाणा या ठिकाणी मुगाचा शिरा आलेला आहे. कौसडीहून मुगाचा शिरा आलेला आहे. घोडके पिंपरी यांनी लापशी आणलेली आहे. राणी वाहेगावकर यांनी खोबऱ्याचे लाडू आणलेले आहेत. बोरी येथून 1-2 ट्रॅक्टर त्या ठिकाणी मोदक आलेत. वा. पिंपरोळा येथून शेव आलेली आहे. हे सगळं पिकअप टन ट्रॅक्टर नाही बरं का. त्याचप्रमाणे करंजीहून करंजे आलेले आहेत. करजखेडा पुनर्वसनीतून मोतीचूर्ण लाडू आलेले आहेत. हातनूर येथून गुळाचे लाडू आलेले आहेत. आणि ज्यांचे पदार्थ होते त्यांच्याच वाढायच्या बाऱ्या होत्या. ज्यांची आज त्यांनी दिवसभर वाढू लागायचं बरं का. लेकरं बाळं सगळ्यांनी वाढू लागायचं. उद्या मात्र मग पुन्हा काही नाही. आज मात्र ज्यांचं नाव आहे त्यांनी वाढू लागायचं आहे. आणि बाबा म्हणाले तसं त्यांनीच वाढायचं आहे. त्यांच्या वाढण्याची वाट न बघता आपण सुद्धा सर्वांनी सहकार्य करायचं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची सूचना आहे, तिकडे ज्ञानोबारांची पालखी दर्शनाला ठेवलेली आहे. दर्शनाला वरी पालखी नाही आहे. सर्वांनी पलीकडे दर्शन करायचे आहेत. आणि आज ज्यांची कीर्तन सेवा आहे असे परमपूज्य आदरणीय आपल्या संस्थेचे विश्वस्त अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन आहे. अगदी कीर्तन वेळेवर सुरू होईल. 8ला कीर्तन सुरू होईल आणि त्या ठिकाणी 8 ते 10ला ते कीर्तन संपेल. सकाळची वेळसुद्धा 7लाच पारायण होईल, 10ला संपेल. हे कीर्तन बाबांनी अगदी 1ला सोडलेलं आहे. आणि आता स्वामीजींची कथा आहे, ती कथासुद्धा आपल्याला कथेचाही त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. परमपूज्य स्वामीजी यांचं आगमन शेलूनगरीमध्ये झालेलंच आहे. आपल्याला हे झालं इकडं तिकडं विरंगुळा करून लगेच पुन्हा कथेला यायचं आहे. या पुढचे एक गावाचे प्रतिनिधी येऊन बाबांच्या हस्ते प्रतिमा घ्यायची. प्रतिमा घेत राहा आणि गावातलं ज्यांचे गावं जे नावं असलेत एक जण पुढे या.
एकच जण या. त्याप्रमाणे मी अन्नदात्यांना विनंती करतो बाबांचं पूजन करायचंय. चला पुढे चला पटपट. हां चला अक्षय महाराज हे करा. आमचे आदरणीय नची सर नरहरी जाधव आणि मुक्ताताई जाधव यांना, नरहरी जाधव यांना 75 वर्ष झाली. यांच्या निमित्तानं त्यांनी 750 ज्ञानेश्वरी गुरुकुलला दान दिल्या होत्या. त्याच्यातल्या अनेक ज्ञानेश्वरी वाटप केलेले आहेत. ज्ञानेश्वरी नावाच्या व्यक्तीला, ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला दिलेले आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी वर यायचं आहे. आज विशेषतः ज्यांनी सुंदर पखवाज वाजवला, ज्यांनी सुंदर गायन केलं, जे टाळकरी आहेत, याच्यामध्ये अनेक महाराज मंडळी आहेत. हा कार्यक्रम सगळ्या माऊली भक्तांचा आहे. सगळ्या महाराज मंडळीला मनपूर्वक सगळ्या शेलूकरांच्या वतीनं साष्टांग प्रणिपात. एकदा जोरदार टाळी वाजवा. आपला कार्यक्रम कॅशलेस आहे, पावतीमुक्त आहे. बघा विशेष, पावतीमुक्त, दुसरा प्लॅस्टिक मुक्त आणि तिसरा पाकिट मुक्त. येणाऱ्याला पावती नाही, जाणाऱ्याला पाकिट नाही. वा टाळी वाजवा. सुंदर सुंदर बरं का. सगळ्यांना बाबांनी सांगितलं मी पहिलंच घेणार नाही काही बरं का आधीच. आणि असं गुरुवारी बाबांचं फार निष्काम प्रेम या सोहळ्याला लाभलेलं आहे. कधीच नाही. ज्या महापुरुषाने निष्कामतेचे धडे दिले, आज त्यांचं आज कीर्तन झालेलं आहे. आज आपल्याला सर्वांना पहिल्या दिवशीच बाबांचे आशीर्वाद लाभले. आपला कार्यक्रम नक्कीच सुंदर होईल. वा. कथेसाठी सर्वांना विनंती आहे. कथेसाठी आपण थोडंसं विरुंगळा करून लगेच बसायचं आहे. जाग्यासाठी कोणताही आग्रह करायचा नाही. त्याचप्रमाणे विचारसागर पाठातील 100हून अधिक मंडळी आलेली आहेत. शेलूकरांनी त्यांची व्यवस्था जशी जमेल तशी करायची आहे. ज्यांना जी शक्यता होत, जी लाईव्ह बंद करा, हां, ज्यांना जे शक्य आहे